राजकारण करत असताना सामाजिक भान कधी विसरायचं नसतं याची शिकवण एन डी मामांच्याकडनं आम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत सामाजिक भान जपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही लोक करत असतो. आत्ता पण बोलत असताना आत्यांनी इतकं माझ्याबद्दल सांगितलं, अजितकडे कोण जाणार, कोण सांगणार, आणि मग कोण जायला तयार नाही. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना वाटेल यायला ही कसला माणूस आहे, ह्याला कोणी जायलाही घाबरत आहे. अरे शाण्यांनो, मला जर घाबरत असते तर 8 वेळेला बारामतीतनं लाखाच्या मताने निवडून नसतो आलो. ज्या अर्थी 8 वेळेला लोक मला निवडून देतात आणि त्यावेळेस तर 91ला देशात पहिल्या क्रमांकाच्या मताने काँग्रेस पक्षामध्ये मी खासदारकीला निवडून आलो होतो. मी सुरुवातीला सांगितलं मी कामाचा माणूस आहे, मी फटकळ आहे. कुठली गोष्ट मला नाही आवडली तर मी तिथल्या तिथं त्या गोष्टी बोलून दाखवतो. परंतु तो त्यात माझा स्वार्थ नसतो, त्याच्यामध्ये जनतेनी म्हणजे माझं स्वतःचं सांगणं. इथं आता आमचे हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचे मिनिस्टर पण आहेत. दादा, आपल्याला कुठल्याही परिस्थितीत सिविक सेन्स हा एक विषयच ठेवला पाहिजे. आज काही तुम्ही बघा, नागरिक भान, नागरिकांचं जबाबदारीची जाणीव हे बऱ्याचदा नसते आणि मग त्याच्यामुळं इतका वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात आणि ते आज काळाची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मी दादाजी भुसेंशी पण ह्या विषयावर बोलणार आहे, ते त्या शालेय शिक्षण खात्याचे मंत्री आहेत म्हणून. आणि त्याच्यामुळं ह्या काही गोष्टी आपल्याला जसं समाजामध्ये वावरत असताना जाणवतात तशा प्रकारचे काही निर्णय राज्यकर्ते म्हणून आपण सगळ्यांनी घ्यायचे असतात. एन डी मामांनी त्यांनी 72च्या दुष्काळाचा इथं उल्लेख झाला, रायगडचं सेज आंदोलनाचा उल्लेख झाला किंवा कोल्हापूर टोलचं आंदोलन. मी त्यावेळेस म्हणत होतो की बाबा असं जर टोलचं आंदोलन करायला लागले तर सगळेच आपल्या भागामध्ये रिंग रोड करून घेतील, सगळं होय होय करतील आणि रिंग रोड तयार झाला की म्हणतील आता आम्ही टोल देणार नाही, एक नवी पद्धत पडेल. परंतु शेवटी एन डी मामांनी आणि कोल्हापूरकरांनी सगळ्यांना वाकायला लावलं आणि त्या पद्धतीनं तो निर्णय पण त्यांनी करून घेतला. आज कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठाची चळवळ ही त्यांनी इतकी आग्रहपूर्वक मांडलेली होती. खरोखरीच म्हणतात की गेलेली व्यक्ती वरनं पाहत असते आणि त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी आंदोलन केली त्याच्यामध्ये विशेषतः एन डी मामा, उद्याचा तो कार्यक्रम बघून त्यांना वर का होईना समाधान वाटेल. परंतु त्यांनी कधी त्याच्यामध्ये नारळ फोडला पाहिजे, हळद कुंकू वाहिली पाहिजे वगैरे असला कधी त्यांचा अंधश्रद्धेवर तर अजिबात विश्वास नव्हता. आत्ता पण आम्ही डायरेक्ट टिकाव टाकला, नारळ नाही, तांदूळ नाही, हळद नाही, कुंकू नाही, काही नाही. बाकीची तर मात्र एवढी ते काय 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 बांधतात. मी बांधल्यात ते आता मला राख्या बांधतात माझ्या लाडक्या बहिणींनी. मी काय ते सलग गंडा कंडा बिंडा काही कुणाला घालत पण नाही, मी स्वतः पण घालत नाही. पण कुणाला कुठं त्याच्यामध्ये त्यांचं वीज दर कपातीच्या बद्दलचं पण आंदोलन किंवा आता मला मागाशी माझे सीमा प्रश्नाच्या संदर्भातले काही मान्यवर इथं भेटले, त्यांनी पण इथं ते आलेत, बेळगाव एकीकरण समितीचे लोक. मी त्यांचंही स्वागत करतो. ते एक खूप वर्षाचं आपल्या सगळ्याच महाराष्ट्राच्या जनतेचं अधुरं राहिलेलं काम आहे आणि ह्या महाराष्ट्र सीमा प्रश्नाचा अतिशय निकराचा लढा ह्या एन डी मामांनी दिलेला आपण सगळ्यांनी पाहिला. का अंगावर काठ्यांचे वळ उमटले, इतका त्यांनी त्याच्यामध्ये त्रास सहन केला. परंतु ते शेवटपर्यंत जीवात जीव असेपर्यंत लढत राहिले, ही देखील गोष्ट आपल्याला कोणाला विसरता येणार नाही. आणि त्यांनी सातत्याने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, कार्ल मार्क्स आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारावरच त्यांची नितांत अशा प्रकारची श्रद्धा होती. आणि त्याच्यामुळं त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्यावरच त्यांचा विश्वास होता. वाळवा शिराळा परिसरामध्ये गरीब मुलांच्या करता उच्च शिक्षण मिळावं म्हणून महात्मा फुले शिक्षण संस्थेची त्यांनी उभारणी केली आणि ह्या संस्थेच्या मार्फतच आत्ता आपण इस्लामपूर म्हणतो, परंतु लवकरच त्याचं ईश्वरपूर होणार आहे. आणि काही लोक उरून इस्लामपूर म्हणायचे, तर आता उरून ईश्वरपूर अशा पद्धतीनं आम्ही त्याचं नाव द्यायचं ठरवलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पण तशा प्रकारचे आदेश हे दिलेले आहेत. चंद्रकांतदादा पाटलांचंही तिकडं लक्ष आहे, मी पण लक्ष आहे,
सोमवारीच आम्ही त्याच्या संदर्भातली बाकीची फाईल ही तयार करतोय आणि तशा पद्धतीनं हे इथं ह्या महाविद्यालयाची स्थापना झालेली आहे। आज महात्मा फुले शिक्षण संस्था प्राध्यापक डॉक्टर ND पाटील सरांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून 3 महत्त्वपूर्ण उपक्रमाचं लोकार्पण करतायत, ज्याचा उल्लेख आपलं विधी महाविद्यालय, आमच्या मायत्यांच्या नावाने मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि बहुउद्देशीय सभागृह। आणि या तिन्ही उपक्रमाचा तुम्ही बारकाईने विचार केला तर शिक्षण, सामाजिक जागृती, न्यायव्यवस्था, कला संस्कृती आणि मानसिक आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये सांगली जिल्ह्याला आणि आजूबाजूच्या माझ्या परिसराला ह्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा लाभ होणार आहे। आणि माझ्या ह्या विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून तर ग्रामीण विद्यार्थ्यांना न्यायव्यवस्थेत करिअर घडवण्याची संधी मिळणार आहे। मगाशी जयंतरावांचंही भाषण मी बारकाईने ऐकत होतो, त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे। आपलं कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या सगळ्याचा आता केसेस ह्या बेंचच्या पुढं म्हणजे कोल्हापूर बेंचच्या पुढं चालणार आहे। मुंबई हायकोर्ट परंतु कोल्हापूर बेंच, जसं आपलं औरंगाबाद बेंच आहे तिकडं नागपूर बेंच आहे, अशा पद्धतीनं होणार आहे। त्याच्यामुळं इथल्या मुलांना आता अतिशय चांगली सुवर्ण संधी आलेली आहे। उलट मी आणि चंद्रकांत दादा मगाशी आतमध्ये पाहत असताना म्हणालो की संगीता प्रशांत, तुम्ही 3 वर्षाचा कोर्स केला आहे ग्रॅज्युएट झाल्यानंतर, अलीकडच्या नवीन पिढीचा कल हा 12वी झाल्यानंतर 5 वर्षाचा जो कोर्स आहे, तुम्ही जर ह्याच्या संदर्भात आमचे बार काउन्सिलिंगचे आशिष देशमुखांना विचारलं तर ते पण सांगतील। आणि त्याच्यामुळं एकदा हा 60ची बॅच तुमची सुरू झाल्यानंतर तुम्ही त्याही बाबतीतला विचार हा जरूर प्रशांत, संगीता आणि बाकीचे सगळे म्हणजे संस्थेचे अध्यक्ष आहेत NR पाटील साहेब आणि त्यांनी सगळ्यांनी करावा, अशा प्रकारची आग्रहाची विनंती मी करेन। त्याचबरोबर मानसशास्त्राच्या बद्दल तर आमचे चंद्रकांत दादा पाटलांनी फार बारकाईने सांगितलेली ही वस्तुस्थिती खरी आहे। आणि मी मायत्यांचं एक बघितलं, मायत्यांनी आयुष्यभर ND मामांची सावली बनून त्यांच्यासारख्याच त्या निर्भय आणि लढवय्या योद्ध्याला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिलेली हे शेवटपर्यंत आम्ही पाहत आलेलो आहे। त्यांच्या सामाजिक कामात सोबत तर त्यांनी केलीच, परंतु ND मामांच्या सामाजिक शैक्षणिक कामाला न्याय मिळाला अशी माझी प्रामाणिक भावना ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं व्यक्त करतोय। कारण मानसशास्त्र संशोधन केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्य, ताणतणाव निवारण, व्यसनमुक्ती आणि मुलामुलींच्या वर्तणूक समस्यांचं निराकरण अशा अनेक उपक्रमांचे मानसिक सक्षमीकरण साधेल ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि ती आज काळाची गरज आहे। त्याचा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक लोकांनी केला, त्याच्यामुळे ते रिपीट होईल म्हणून मी त्याचा उल्लेख करत नाही। आणि इथं उभारण्यात येणारं बहुउद्देशीय सभागृह, मी संगीताला सांगत होतो की कोल्हापूरच्या परिसरामध्ये जे काही आपण सभागृह करतोय साधारण ते आणि हे मला एकसारखं वाटते, कदाचित आर्किटेक्ट एक असेल पण बऱ्याच साम्य वाटतं, पण हरकत नाही, तुम्ही मनावर घेतलंय ते चांगलंच, तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला असेल। आणि मगाशी आता बरंच काही रोहितने सांगितलं, मी 40 लाख देतोय, दादांनी चंद्रकांत दादांनी 1 पूज्य वाढवावं आणि मी अजून 1 पूज्य वाढवावं, बरं सांगितलं नाही की दादा 1 पूज्य वाढवतील, आमचे जयंत पाटील अजून 1 पूज्य वाढवतील आणि अजितदादा अजून 1 पूज्य वाढवतील, तेवढंच बाकी राहिलं होतं। फार चुरू 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 बोलत होता, म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली आहे। आज RRची जयंती आहे, मी RR पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, आम्ही सगळेजण एका बॅचचे आहेत 90चे। 90ला आम्ही आमदार झालो आणि जे काही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्यात RR दुर्दैवानी RRला काही गोष्टी मी सांगितल्या होत्या, सांगलीमध्येच सांगितलेल्या होत्या, त्याने ऐकलं नाही। जाताना मला म्हणलं, दादा तुझं ऐकलं असतं तर मी आज तुमच्यामध्ये राहिलो असतो, मी सांगल्याकरता सांगत असतो, निर्व्यसनी राहायचं त्याच्याचकरता मी सांगत होतो। लोकांना बरं नाही वाटत, बघा अरे जाहीर सभेत RRची काढली, अरे मी काय काढली, मी चांगलं सांगायला गेलो, वाईट काय सांगितलं। त्याच्यामुळं आम्ही सगळेजण 90ला आलो, 90ला पण आम्ही ज्युनियर होतो, 95 आलं आम्ही ज्युनियरच, 99 आलं आम्ही ज्युनियरच,
99ला तर विलासराव देशमुख, जयंतरावांना आठवत असेल, मुख्यमंत्री आघाडी करता कसं करायचं, काय करायचं, त्यावेळेस पवारसाहेब, प्रफुल्ल पटेल, त्याच्यामध्ये पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, त्याच्यामध्ये मधुकर पिचड आणि छगन भुजबळ, हे सगळे राष्ट्रवादीचे नेते होते. मी, RR, जयंतराव आणि आमचे दिलीप वळसे पाटील खूप दिवस असेच वाया चालले होते. शेवटी काय करायचं तर चौघं गेलो मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण बघत बसलो. म्हणले आता काय करायचं, हे सांगतील तसं आपण ऐकायचं. म्हणजे कुठली 90, 95, 99 आणि 3 टर्म झालेल्या होत्या आणि 2004ला आम्हाला थोडंसं विचारपूस करायला लागली. परंतु काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे. त्याच्यात आता मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय, पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले. मला तर काही कळतच नाही काहींचं. अरे तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना, काय करायचं आणि काय नाही करायचं. मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं की बाबा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणीच मादी लागू नका, तुम्ही तुमचं काम करा. मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. मी जयंतराव ज्यावेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे, मी कधी तुमच्या कुणावर टीका टिप्पणी केली? काय कारण आहे? तुम्ही तुमच्या विचाराने चाललं, मी माझ्या विचाराने चाललो. आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे? महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही. आणि त्यामुळं मला तर मगाशी ह्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं माझं संकट चाललेलं होतं. आणि जयंतराव गेले, मला वाटलं की मला एकाने सांगितलं, रोहितनं सांगितलं, जयंत पाटलांचं 12 वाजता काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं. म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाही आहेत. आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं, ही बोलून मात्र गेली. त्याच्यामुळं पण ते आली. शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे, कसं का होईना ते पुन्हा जुळूनच येत आहे. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं, मगाशी ह्यांनी तर महाशयांनी सांगितलं, आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील, आम्ही काही देखणे नाही काय? त्याला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा. आणि आम्ही काय बिन देखणा आहे? तुला बघतोच, ये माझ्याकडे कसं काय येते. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु एकंदरीत माझा बरेच विद्यार्थी बसलेत. मला त्यांना सांगायचं की बाबांनो, आज इथं कर्मवीरांच्या नावाने स्पर्धा केंद्र आहे आणि इथं माझ्या सांगली जिल्ह्यातले, माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातले बरेच विद्यार्थिनी, जे सर्वसामान्य मुलं आहेत, गरीब आहेत, आई वडील गरीब असल्यामुळं त्यांना आज शिक्षणाचं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना कळलं. आज ज्ञान हे इतकं महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्ञानी असाल तर तुम्ही कुठं जाल, हे आज जगाने सिद्ध करून दाखवलं आहे. आता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रोग्राम देखील आलेला आहे. आता त्याच्यात पण आपल्याला सगळ्यांना लक्ष घालायचं. आम्ही ऑलरेडी लक्ष घातलेलं आहे. राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही सगळ्यांनी बजेटमध्ये त्याकरता 500 कोटीची तरतूद केली. मी अनेकदा महाराष्ट्रात जातो आणि सांगतो की हे कमी पडले तर पुन्हा मी नागपूरच्या बजेट अधिवेशनामध्ये त्याच्यात अजून अधिकचा निधी देण्याचं काम करील. परंतु आपली मुलं मुली ते शिक्षण त्यांनी घेतलंच पाहिजे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.